ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता। तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राइब करू शकता। ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल। अध्याय 15 पुरुषोत्तम योग भाग 2। मागील भागात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यायाच्या सुरुवातीस श्री गुरूंना वंदन करून आपल्या श्री गुरुचरणाची मोठ्या श्रद्धेने मानसिक पूजा केली आणि अशा भावपूर्वक श्री गुरुचरण सेवेने चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे तो प्राप्त होतो, एवढे त्यांचे चरण सेवेत आहेत असे सांगितले। आपल्या श्री गुरूंचे वर्णन करून श्री ज्ञानदेवांनी प्रस्तुत अध्यायातील विषयाला प्रारंभ करून भगवंतांनी अर्जुनाला जे संसाराचे अनित्यत्व अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने सांगितले आहे, तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी श्री गुरु कृपेने तुम्हाला सांगणार आहे। ओवी क्रमांक 51। अर्जुना हे कौतिक सांगता असे अलौकिक, जे वाडी अधोमुख रुखायया, जैसा भानु ऊंची नेनो के, रश्मी जाळ तळी फाके, संसार हे कावरुखे झाड तैसे, आणि आथी नाथी ती तुके, रुंधले असे येनेची येके, कल्पांतीचे निउदके व्योम जैसे, का रवीच्या अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी, तैसा गगनी मांडला असे। अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य लोकोत्तर आहे, कारण याची वाढ खाली आहे। सूर्य जसा अगणित उंचीवर असतो, परंतु त्याची किरणे खाली पृथ्वीवर पसरलेली दिसतात, तसा हा संसार वृक्षाचा विस्तार खाली पसरलेला असतो। ज्याप्रमाणे प्रलयकाळच्या पाण्याने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे हे संसाराचे झाड सर्व विश्व व्यापून टाकते। सूर्यास्त झाल्यावर रात्र जशी अंधकारमय होते, तसा हा वृक्ष सर्व आकाशाला व्यापून आहे। यया फळना चुंबिता, फुलना तुरंबिता, जे काही पंडोसुता ते रुखुची हा ऊर्ध्वमूळ आहे, परी उन्मूळीला नोहे, येणेची हा होये शाडवळुगा, आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले कीरसे, परी अधिही असोसे मूळयया, पै बल्वचेची महामारी, पिंपळाका वडाचिया परी, जे पारंबिया माझारी डहाळिया सती, तेवीची गा धनंजया संसार तरुयया, अधिची आती खांदिया हेही नाही, तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे, दिसता ती अपाडे सासिन्नले। आस्वाद घ्यावा तर या वृक्षाला फळ नाही, सुवास घ्यावा तर फूल नाही, मग जे काही आहे ते हे वृक्षच आहे। याची मुळे वरच्या बाजूला आहे, म्हणून हा उन्मळून उलटा होऊन पडला नाही, हा नेहमी हिरवागारच असतो, आणि याला ऊर्ध्वमूळ आहे म्हणजे वरच्या बाजूला मूळ आहे असे म्हटले आहे खरे, तरी याला खालीही पुष्कळ मुळे आहेत। हा पिंपळ किंवा वटवृक्षाप्रमाणे चौफेर फोफावला आहे, तो असा की त्याच्या पारंब्यामध्येही डहाळे आहेत। त्याचप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालच्याच अंगाला फांद्या आहेत असेही नाही, तर वरच्या बाजूलाही फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात। जाले गगनची पावेलिये, वारा मांडला रुखाचे नियाये, नाना अवस्थात्रये उदयला असे, ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू,
उदयला जाण रुकू ऊर्ध्वमुळू. आता ऊर्ध्वया कवन येथे मूळ ते किन लक्षण, का अधोमुखपण शाख कैसिया. अथवा द्रुमायया अधि जिया मुळिया, तिया कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थुहा ऐसी प्रसिद्धी कायसी, आत्मविदविलासी निर्णयो केला. या वृक्षाला पाहून असे वाटते की आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, किंवा वारा वृक्ष रूपाने आकारला आहे, की उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थात्रयीने हा अवतार धारण केला आहे. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवला आहे असे समज. आता याचे ऊर्ध्व कोणते, याच्या मुळाचे लक्षण कोणते, हा अधोमुख म्हणजे उलटा का आहे, याच्या शाखा कशा आहेत, किंवा या वृक्षाला खाली मुळे आहेत तर त्याच्या वरच्या शाखा कशा आणि कोणत्या, आणि या वृक्षाला अश्वत्थ असे नाव का दिले आहे, याचा आत्मवेत्यांनी कसा निर्णय केला आहे. हे आगवेची बरवे, तुझिये प्रतिती सिफावे, तैसे निसांगो सोलिवे विन्यासे गा. परी ऐकेगा सुभगा, हा प्रसंगू असे तुझची जोगा, कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरपुरे, बोलिले जव यादववीरे, तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. या अश्वत्थ वृक्षाबद्दल तुझ्या नीट लक्षात येईल असे स्पष्टपणे विवरण करून सांगतो. तरी हे भाग्यवंत अर्जुना ऐक, हा विषय ऐकण्यास तूच योग्य आहेस, म्हणून सर्वांगाचे कान करून एकाग्र चित्ताने हे निवेदन ऐक. जेव्हा प्रेमभराने श्रीकृष्ण असे बोलले तेव्हा अर्जुनाच्या रूपाने मूर्तिमंत अवधानच प्रकटले. देव निरूपिती तेथे कुले, येवडे श्रोतेपण फाकले, जैसे आकाश खैव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरो पाहे कसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडून खवळिली, आवडी अर्जुनी देवे देखिली, तेथ झाले निसुखे केली कुरमंडीयया. सर्वव्यापक आकाशाला जसे दाही दिशांनी गाढ आलिंगन द्यावे, तसे देवांचे बोलणे व्यापक असताना अर्जुनाचे अवधान त्यापेक्षाही जास्त व्यापक झाले. श्रीकृष्णांच्या निरूपण समुद्राला प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला, म्हणून तो सर्व वचनरूपी सागराचा एकच घोट घेण्यास पाहू लागला. अर्जुनाची श्रवणाविषयी आवड अशी अमर्याद वाढलेली पाहून श्रीकृष्णांना जे सुख झाले ते त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगा तरुयया, येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे. एरवी मध्योर्धव अध, हे नाही जेत भेद, अद्वयादी एकवद जया ठाई. जो नायकी जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगातील आनंदू सुरते विन. जया जे आरा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे. मग भगवंत म्हणाले, हे अर्जुना, या वृक्षाचे ते ब्रह्म ऊर्ध्व आहे, पण त्याला ती ऊर्ध्वताही या वृक्षामुळेच प्राप्त झाल्यासारखी आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्ये, वर आणि खाली असे भेद नाहीत, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही, याविषयी एकवाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद आणि नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि विषय सेवना वाचून होणारा आनंद असा आहे. ज्याला जे अलीकडे आणि पलीकडे, पुढे आणि मागे आहे, आणि पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे
आणि स्वभावतः इंद्रियांना जे अगोचर आहे. उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा, नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुणचे, तेत आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी, का वांझेची संतती वाणणे जैशी. तैसी सतना सत होये जे विचाराचे नामना साहे, ऐसी या परिची आहे अनादि म्हणती. ज्या वस्तूच्या ठिकाणी माया उपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो. जे ज्ञाता आणि ज्ञान वस्तू यांच्या वाचून ज्ञान आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले अत्यंत सूक्ष्म परंतु सुखाने भरलेले आहे. जे काही नाही आणि कोणाचे कारण नाही, जे द्वैत नाही की अद्वैत नाही, असे जे स्वसंवेद्य स्वयंप्रकाश आहे, अशी जी सत्य वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाचे मुळाचे अंकुर निघाले ते असे आहेत. वांझेच्या संततीचे काल्पनिक वर्णन करण्याप्रमाणे माया ही उगीचच प्रसिद्ध झाली आहे. ती माया सतही नाही आणि असतही नाही, म्हणजे ती सत्यही नाही आणि असत्यही नाही. ती विचारांपुढे मुळीच टिकत नाही आणि म्हणून तिला अनादि असे म्हणतात. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञानदीपिका साचली जे. जे नाना शक्तीची मांदूस, जे जगद्भ्राचे आकाश, जे आकार जाताचे दूस घडी केले. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. जेव्हा आपण या आली निद, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. जी माया संसार वृक्षाचे बीज, प्रपंचरूप वृक्षाची जमीन, विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, जगदरूपी मेघांनी आच्छादलेले आकाश आहे, संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केली आहे. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे, मग वस्तूचा प्रकाशच जगतरूपाने प्रकट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला मूढ करते, किंवा दिव्याच्या आश्रयावर असणारी काजळी त्या दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी, निदेली चेवुणी वेगी, आलिंगिले निविनालिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वाश्रयी नेणणे धनंजया, ते चिरुखायया मूळ पहिले. वस्तुसिया पुला जो बोधू, तो ऊर्ध्वी आठुळे जे कंदू, वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाव. घन अज्ञान सुषप्ती, तो बीजांकुर भाव म्हणती, येर स्वप्न हन जागृती, हा फळभाव तयाचा. ऐसी यया वेदांती, निरूपण भाषा प्रतीती, परी ते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. स्वप्नामध्ये आपल्याजवळ निजलेली तरुणी जागेपणी एखादा पुरुष पाहतो, आणि वास्तविक आलिंगन न घडताही ती आपल्याला आलिंगन देत आहे अशी कल्पना करून कामविकाराने क्षुब्ध होतो. त्याप्रमाणे अर्जुना, निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न झाली, ती ब्रह्मालाच आच्छादन करते म्हणजे अज्ञान आणते, आणि तीच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला स्वस्वरूपाविषयीचे अज्ञान तोच ऊर्ध्वाच्या ठिकाणचा मूळ कांदा होय.
आणि वेदांतामध्येही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला सुषुप्ती दशा किंवा बीजांकुर भाव असेही म्हणतात. दुसरी जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांना सुषुप्तीरूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांत शास्त्रात याचे अशा प्रकारचे वर्णन करतात. पण ते असो, मुख्य गोष्ट सर्वांचे अज्ञान हेच मूळ आहे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचितीमुळे बळया बांधोण्याळे माया योगाचे. मग आथिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियाचे बेंचळ अधिदावी. तेथ चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पाणवाल्ले दुल्ले एक निघे. त्या उपाधिरहित चैतन्याच्या ठिकाणी मायेचे बळकटाळे बांधून त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा आणि वरचा भाग दाखवितात. मग अपार असे निरनिराळे देहाखाली चोहीकडे अंकुर खोलवर जातात. हे जे भववृक्षाचे मूळ ते ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले की मग अंकुराचे घोसच्या घोस खालच्या बाजूस दिसू लागतात. त्या घनदाट घोसांमध्ये चितवृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्त्व हेच एक कोवळे पान फुटते. मग सत्वर जतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तीवना दोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊणी आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाचिया गाडिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टया डहाळिका कुंभे जेतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सरोख सरळे होती. तैसीची श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळिते विचित्रे उमळती गा. तेत शब्दांकुर वरीपडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. नंतर सत्व रज आणि तम या तीन प्रकारचा अहंकार तोच खाली मुख असलेला असा 3 पानांचा एक शेंडा त्या पानास फुटतो. त्याला हा अहंकाराचा अंकुर भेदबुद्धीची डहाळी उत्पन्न करतो. अशा प्रकारे भिन्न भिन्न भाव वाढीस लागून मनाची टवटवीत डहाळी वाढायला लागते. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी लहान फांद्यांना त्रिगुणात्मक डिर्या फुटतात. आणि मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश, वायू, तेज, उदक, पृथ्वी या पंचमहाभूताचे 5 फोक सरळ परंतु वेगाने फुटतात. त्याप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म विषय चित्रविचित्र लुसलुशीत गुंडाळलेली अशी पाने फुटतात. मग त्या फोकांना श्रोत्रादी ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे विषय यांची विचित्र कोवळी पालवी फुटते. येथपर्यंत 100 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 15 आणि भाग 3 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.